हो, सत्य घटना आहे. माननीय श्री जयंत पाटील राष्ट्रीय पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी मांडलेला ड्रग्स व अंमली पदार्थ यांनी महाराष्ट्राला विळखा घातलेला आहे. ही गोष्ट खरी आहे. गा प्रत्येक शहरामध्ये पोलिसांनी ड्रग्स माफियांना किंवा ड्रग्स विक्रेत्यांना पकडले तरी त्यांच्यावर कार्यवाही होत नाही. आज पकडलेला ड्रग्स विक्रेता 2-3 दिवसांनी बाहेर दिसतो. तो स्वतः सांगतो की आम्ही 5-6 लाख रुपये देऊन पोलिसांकडनं सुटून आलो. खरी गोष्ट आहे. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. बरं, हे काही कोणी ऐरा-गैरानं तू खैराने बोलत. स्वतः माननीय जयंत पाटील एक प्रतिष्ठित राजकीय नेते, तसेच माननीय श्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील या बाबतीत उल्लेख केलेला आहे. तरी सरकारने या बाबतीत लक्ष घालून महाराष्ट्रातील तरुण आणि तरुणाई यांना ड्रग्सपासून वाचवण्यासाठी कडक पाऊल उचलावे. तसेच मुंडे साहेब यांची बदली न करण्यासाठी अनेक राजकीय नेते जे सत्याने शिस्तबद्ध आहेत ते रील बनवून सांगतात किंवा जर माननीय मुंडे साहेबांची बदली झाली तर मी नदीच जीव देईल किंवा मी असं करेल, असे सत्य राजकीय नेते बोलतात. याची खरोखर लाज वाटायला पाहिजे त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना.